वळूयात पुढच्या बातमीकडे। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये 4 महिन्यांपूर्वी गुंडांकडून पवनचक्की कंपनीची तोडफोड करत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती। मात्र अद्यापही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये। खंडणीसाठी निलेश घायवळ याच्या साथीदारांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे। मात्र अद्याप पवनचक्की कंपनीकडून याबाबत कुठलीही तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आणि त्यामुळे तोडफोड करणाऱ्या गुंडांना कुणाचा पाठिंबा आहे आणि कंपनी कुणाच्या दहशतीखाली मौन बाळगून आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, नेमकं प्रकरण काय आणि अजूनही या प्रकरणी गुन्हा दाखल का होत नाहीये? धाराशिव जिल्ह्यातल्या ही जी पवनचक्की प्रकल्पावरली तोडफोड आहे याचा घटनाक्रम आपल्याला लक्षात घ्यायला लागेल। 3 ते 4 महिन्यांपूर्वी म्हणजे जुलै महिने आणि त्या अगोदर काही काळ या घटना घडलेल्या आहेत। मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणामध्ये कुठलीही तक्रार पोलिसात दाखल झालेली नाहीये। त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो की पवनचक्क्या कंपनीवर जर अशा पद्धतीने येऊन गुंड तोडफोड करत असतील, कर्मचाऱ्यांना मारहाण करत असतील तर पवनचक्की कंपनी प्रशासन गप्प का राहतं? कुठला राजकीय दबाव आहे का? किंवा हे जे गुंड आहेत, माफिया आहेत, यांची दहशत किती प्रमाणात आहे की पवनचक्की कंपन्या त्याबद्दल तक्रारही देत नाहीत? मराठवाड्यामध्ये या अगोदरही बीड जिल्ह्यामधलं आपल्याला प्रकरण लक्षात घ्यावे लागेल की मस्साजोग इथं संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्यापूर्वी सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांना तिथं जाऊन दहशत झाली होती, तिथं भांडणं झाली होती, मारहाणी झालेलीची घटना होती। मात्र त्याही प्रकरणामध्ये तात्काळ कुठलीही तक्रार पोलिसात दाखल झाली नव्हती। अगदी तसाच प्रकार धाराशिवमध्ये हा पाहायला मिळतोय। ही जी तोडफोड झालेली आहे ती गुंड निलेश घायवळ याचे साथीदार असल्याचा आरोप केला जातोय। मात्र त्या प्रकरणामध्ये तक्रार कुठलीही नाहीये। त्यामुळे पोलिसांनी अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्यामुळे पवनचक्की कंपन्या आणि त्या संदर्भात होणारी ही दहशत आहे याला राजकीय वरदहस्त आहे का? ह्या गुंडांचा, या माफियांचं एवढा माफिया राज वाढला आहे का की पवनचक्की कंपन्या त्याबाबत बोलायलाही तयार नाहीत असे प्रश्न निर्माण होत आहेत। त्यामुळे मात्र परिसरामध्ये त्या पवनचक्की कंपनीचे कर्मचारी असतील आणि तो भाग असेल या भागामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय।